तर माझी इम्युनिटी वीक आहे अशासाठी माझी बॉडी काय मला सिग्नल देते का? ऑफकोर्स देते, फक्त अवेअरनेस हवा त्या बाबतीतला. पहिल्यांदा आपण इम्युनिटी चांगली असते तेव्हा काय काय फॅक्टर्स असतात ते समजून घेऊया. ते Okay. आयुर्वेदात सांगितलेत. पहिला फॅक्टर त्यात सांगितलाय हर्ष, म्हणजे प्रसन्नपणा. ओके, स्वतःचा स्वतःला एक आरोग्याचा छान फील असतो. बरोबर. स्वतःला कधीतरी थोडं जरी दुखलं ना शरीर सिग्नल देतं, डोकं दुखतंय, वीक वाटतंय, लो वाटतंय, मूड नाहीये. तर याच्या अपोजिट म्हणजे हर्ष म्हणजे प्रसन्न वाटणं. आयुर्वेदामध्ये स्वस्थ असा खूप छान शब्द आहे. स्व म्हणजे स्वतः आणि स्थ म्हणजे स्थित. स्वतःमध्ये स्थित प्रसन्नपणे असणं म्हणजे स्वस्थ. आता स्वस्थ हा शब्द आपण खूप लाईटली वापरला जातो, पण स्वस्थ म्हणजे जो माणूस स्वतःच्या दोष, धातू, मल, इंद्रिय या सगळ्यांमध्ये परफेक्टली बॅलन्स आहे, त्याला आपण स्वस्थ म्हणतो. तर पहिला फॅक्टर आहे इम्युनिटीचा, इम्युनिटी चांगली असणं, याचा अर्थ हर्ष. दुसरं त्याचं लक्षण सांगितलंय आरोग्य अनुवर्तन, म्हणजे कुठलाही आजार न होणं किंवा झाला तरी लवकर बरा होणं. तुम्ही बघता आता की एकाच वर्गातल्या 1-4-5 मुलांना समजा बरोबरच सर्दी झाली तर त्यातली 2-4 मुलं विना औषधाची घरच्या घरी बरी होतात, आणि काही मुलांना मेडिकेशन लागतं, काही मुलांना ॲडमिशन पण लागतं, बरोबर. दरवर्षी ॲडमिट करून बरं करावं लागतं. तर हा जो फरक आहे तो आहे आरोग्य अनुवर्तन. तिसरं आहे प्राण अनुवर्तन. प्राण म्हणजे इथे आपण एनर्जी समजूया किंवा ऊर्जा किंवा एक प्राणशक्ती, उत्साह, एनर्जी, स्टॅमिना हे म्हणू शकतो, ते आहे प्राण अनुवर्तन. चौथं आहे दोष निग्रह. दोष निग्रह म्हणजे वात, पित्त, कफ हे जे 3 दोष आहेत त्यांची एक समस्थिती असणं, हे पण इम्युनिटीमध्ये अपेक्षित आहे. आणि 5वं लक्षण आहे व्याधी बलविघात, म्हणजे कुठलाही व्याधी झाला, आजार झाला तर त्याचं बल म्हणजे त्याची काय म्हणायचं आपण, त्याचं तीव्रता, इंटेन्सिटी ती कमी असणं किंवा लवकर बरं होणं, याला आपण म्हणतो व्याधी बलविघात.